नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। रामकृष्ण हरी। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा जो दिव्य ग्रंथ आहे त्यातील 16 क्रमांकाचा अभंग, त्या अभंगाचा थोडक्यात शब्दार्थ आणि किंचितसा भावार्थ बघून या विषयाचं अवलोकन करण्याचा प्रयत्न करूया। विद्यार्थी मित्र हो, हा अभंग समजून घेण्याच्या पूर्वी या अभंगातील शब्दांचं क्रमशः उच्चारण करूया। हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण। रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी। सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधु संघे। ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दस दिशा आत्माराम। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानेश्वर महाराजांचा जो हरिपाठ आहे त्यात साधनेचा क्रम वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला आहे। हरिपाठ हा ग्रंथच असल्यामुळे हरीच्या नामाचा पाठ म्हणजे त्याचं उच्चारण, सातत्याने त्या नामाचं अनुसंधान आणि आपली तदाकाळ वृत्ती ह्या गोष्टी यामध्ये अभिप्रेत आहेत। या अभंगातील शब्द पाहण्याच्या अगोदर आपण एक गोष्ट समजून घेऊया की आतापर्यंत मनाचा विचार आला आहे, वाणीचा विचार आलेला आहे, चित्ताचा विचार आलेला आहे आणि आता बुद्धीचा विचार येतो आहे। एखादी दिव्य प्रेरणा, दिव्य विचार आपल्या जीवनामध्ये जेव्हा येतात तेव्हा त्याचा एक क्रम असतो। तो क्रम असा आहे, पहिल्यांदा आपल्याला श्रेष्ठ आणि आदर्श असणाऱ्या महापुरुषांच्या संगतीची आवड असणं निर्माण होणं आवश्यक आहे। त्यांच्या सहवासात जाणं, त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याशी चर्चा करणं। मग ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्या हरिपाठामध्ये जे आचार विचार संपन्न आहे त्यांच्या सहवासामध्ये राहण्याची इच्छा अनेक चरणातून प्रदर्शित केलेली आहेत। जसं की साधूंचे संगती तरणोपाय। साधू शब्दांचा आपण अर्थ पाहिला होता, ज्यांनी आपल्या जीवनातले सगळे दोष धुवून टाकले आहेत असा साधू, सज्जन। आतून बाहेरून निर्मळ अंतःकरणाचा भगवत भक्त, अशांची संगत
करणं हे मला आवडतं. आणि संगत करणं म्हणजे नुसतं शरीराने त्यांच्याबरोबर राहणं असं नाही. संगत करणं म्हणजे त्यांच्या शरीराची संगत नाही, तर त्यांच्या विचाराची संगत, त्यांनी शिकवलेल्या सिद्धांताची संगत, त्यांनी दाखवून दिलेल्या तत्त्वाचं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये करणं याची संगत, त्यांनी दिलेलं ज्ञान आणि बोध याची संगत. म्हणून साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. ह्या साधूंच्या संगतीचा विचार याही चरणामध्ये आलेला आहे आणि तो 3ऱ्या चरणामध्ये आहे. प्रपंची निवाले साधू संघे. ह्या एवढ्या गोष्टीतून ज्ञानेश्वर महाराजांचं जीवाला म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांना जीवन उंचवायचं असेल, अधिकार उंचवायचा असेल, तर आपल्याला श्रेष्ठ महापुरुषांच्या सहवासात राहण्याची आवड असली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी दुसरा एक शब्द वापरला होता, सज्जन. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. सज्जनांच्या संगतीमध्ये सतजन, ज्यांना सत्तत्वाचा साक्षात्कार झाला आहे असे सज्जन. आणि कधी कधी ज्ञानेश्वर महाराज संत शब्द वापरतात, संतांचे संगती मनोमार्गे गती. संत म्हणा, साधू म्हणा, सज्जन म्हणा, अशांच्या सहवासात राहिल्यानंतर ते जे साधना करतात, ते जे अनुष्ठान करतात, ते त्यांच्या जी जीवनशैली आहेत, त्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या जीवनामध्ये त्यांच्या संगतीच्यामुळे होत असतो. आणि मग पहिला परिणाम आपल्या मौखिक साधनेवरती होतो, दुसरा परिणाम आपल्या मनावरती होतो, तिसरा परिणाम आपल्या चित्तावरती होतो आणि चौथा परिणाम जो आहे तो बुद्धीवरती होतो. बुद्धीवरती होतो त्याची सुरुवात ही वाणीपासून होते. म्हणून प्रत्येक अभंगाच्या मध्ये आपण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा अशा शब्दांचा प्रयोग केला आहे. हरि उच्चारणे अनंत पापराशी. अर्थात हे जे उच्चारण आहेत याला मौखिक म्हणजे मुखाने त्या हरीच्या नामाचं उच्चारण करणं ही पहिली साधना. नंतर हळूहळू ते मनाने करत राहणं ती मानसिक साधना आहे. कृष्णनामी संकल्प धरोणे राहे, एकतत्वी नाम दृढधरी म्हणा, ही मनाची साधना आहेत. भ्रमर गुंतले सुमन कळिके, अशा प्रमाणे ह्या मनाच्या साधना सांगितल्या आहेत. नंतर चित्ताच्या आहेत. सतत चित्ताने चिंतन करणं. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, ही चित्ताच्या द्वारे घडणारी साधना आहे. मग आता इथे जी सांगितली आहे ती बुद्धीच्या द्वारे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आपल्या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशी 4 तत्व असतात. त्यालाच अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. त्यामध्ये बुद्धीचं काम आहे निर्णय घेणं, विचार करणं, निश्चय करणं, हे बुद्धीचं काम आहे. मनाचं काम आहे हे करू का ते करू, याला म्हणतात संकल्प विकल्प. शाळेत जाऊ की घरी राहू, शाळेत जाऊ हा संकल्प आहे, नको नको आज आपल्याला खेळायला जायचं आहे हा विकल्प आहे. आणि संकल्प विकल्प हा मनाचा, निश्चय करणं बुद्धीचा आणि चिंतन करणं, एखाद्या गोष्टीचं अनुसंधान सतत करत राहणं हा चित्ताचा स्वभाव आहे.
मग मन झालं, बुद्धी झालं, चित्त झालं आणि अहंकार म्हणजे अहंता. मी त्याचा आहे किंवा तो माझा आहे असं म्हणत राहणं ही अहंता आहे. आपल्या मनावरती त्या अहंतेचा खूप मोठा प्रभाव होत असतो. आपल्या भारतीय परंपरेमध्ये विवाह संस्था नावाची एक संस्था आहे. तिथे आपल्याला पाहायला भेटतं 18-20 वर्ष एखादी मुलगी आपल्या वडिलांच्याकडे राहते आणि विवाह झाल्यानंतर ती आपल्या नवऱ्याच्याकडे म्हणजे सासरी येत असते. पण तिची अहंता मी सांगत असतो, ती 18-20 वर्ष हे माझे वडील आहे, माझी आई आहे, माझा भाऊ आहे असं म्हणत असते. पण सर्वांच्या समवेत जेव्हा अक्षता टाकल्या जातात आणि ती 2 दिवस जाऊन येते आपल्या पतीच्या घरी आणि तिकडनं जेव्हा येते तेव्हा तिची अहंता पूर्णपणे बदललेली असते. मग ती म्हणते, हा माझा नवरा आहे, ही माझी सासू आहे, हा माझा सासरा आहे आणि पूर्णपणे ती अहंता तिकडे लागते. तसं पण त्या अहंतेच्यामुळे तिच्या जीवनामध्ये पूर्णपणे परिवर्तन होतं. इकडची अहंता ती काढून, माझेपणा काढून दुसऱ्या बाजूच्या कुटुंबाला ती आता अहंता म्हणजे ते माझे आहेत, मी त्यांची आहेत असं म्हणत असते. तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. म्हणजेच इकडे जगातल्या वस्तूंच्या विषयी असणारी अहंता काढून ईश्वराच्याकडे लावली की ती अहंता साधना होऊ शकते. ह्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी इथे बुद्धीचा विचार सांगितला आहे. शब्द बघा कसे आहे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. इथे शब्द सांगितला आहे तो नर दुर्लभ. अर्थ करण्याच्या दृष्टीने आपण आणखी एक शब्द घेऊया. सुरुवातीला जो शब्द घेतला की आपला तो शब्द जोडून अर्थ नीट करता येतो. म्हणजे कसा करायचा? जो हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. म्हणजे जो आणि तो अशा शब्दांचं साह्य घेतलं की त्या शब्दांच्यामध्ये असणाऱ्या अर्थाची अभिव्यक्ती करण्यासाठी सोपं जातं. मग जो हरी जपे, हरी बुद्धी जपे, जो हरी बुद्धी जपे असं घ्या किंवा जो बुद्धी हरी जपे. जो बुद्धीच्याद्वारे, बुद्धीच्या साह्याने हरीचा म्हणजे ईश्वराचा, आणि हरी हा भगवंताच्या अनेक नावापैकी एक नाव असल्यामुळे पापाचं हरण करतो तो हरी, अशा हरीचा बुद्धीने जप करायचा. म्हणजे काय करायचं? म्हणजे बुद्धीने एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला, बुद्धीने एखाद्या गोष्टीला महत्त्व दिलं, बुद्धीनं त्या गोष्टीला स्वीकारलं की मग मनुष्य कोणाचंच ऐकत नाही. नाही, मला असं कळालं आहे, मला असं समजलं आहे, मी असंच करणार. म्हणजे संगीत ऐकत असताना कानाला गोड संगीत लागतं म्हणून आपण मान डोलवतो. पण जेव्हा आपण ते संगीत समजून घेऊन जेव्हा ऐकत असतो तेव्हा त्या ऐकण्यातलं महत्त्व हे वेगळं असतं. तेव्हा आपण ते जाणून ऐकत असतो, ते समजून ऐकत असतो. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत आपण पाहून करतो, काही गोष्टी ऐकून करतो, काही गोष्टी आपल्यावरती लादल्या जातात म्हणून करतो, काही गोष्टी कराव्याच लागतात म्हणून करतो. पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजून घेतो तेव्हा त्याचं महत्त्व कळतं. तेव्हा त्याचं महत्त्व कळल्यानंतर कोणी किती जरी सांगितलं की ही गोष्ट तुम्ही करू नका, तुम्हाला एकदा
शाळेचं महत्त्व कळालं, शिक्षणाचं महत्त्व कळालं. आणि कितीही सांगितलं की तुम्ही शाळेत जाऊ नका, पण जे अतिशय सिन्सिअर मुलं असतात ते कधीच शाळा बुडवत नाही. कारण का, त्यांना प्रत्येक तासाचं, प्रत्येक दिवसाचं हे महत्त्व आलेलं असतं. आणि पहिल्या दिवशी जेव्हा वडील तुम्हाला शाळेमध्ये घेऊन येतात, त्या दिवशी तुम्ही आठवा तुमचे दिवस, शाळेचा पहिला दिवस, म्हणजे आयुष्यातल्या शाळेचा पहिला दिवस. आणि आई किंवा वडील तुम्हाला शाळेत आणतात, शाळेपर्यंत तुम्ही सहजतेने येतात. मग ते नवीन शिक्षक, ते मुलं पाहिल्यानंतर इतके रडतात, अस्वस्थ होतात, भीती वाटते. पण एकदा की त्याचं महत्त्व तुमच्या बुद्धीला समजलं की मग नको जाऊ म्हटलं तरी तुम्ही जातात. याचं कारण एक आहे, बुद्धीने महत्त्व कळाल्यानंतर कोणी कितीही त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तरी मनुष्य तो टाळत नाही. मग कुणाला संगीताचं महत्त्व, कोणाला काव्याचं महत्त्व, कोणाला साहित्याचं महत्त्व, कोणाला खेळाचं महत्त्व, कोणाला व्यायामाचं महत्त्व कळालं की मग तो कधीच बंद करत नाही. तसं त्या सर्वश्रेष्ठ असणाऱ्या ईश्वराच्या नामाच्या ठिकाणी परम श्रद्धा, विश्वास असं झाल्यानंतर बुद्धिपूर्वक, जाणीवपूर्वक, ज्ञानपूर्वक त्या भगवंताच्या हरीच्या नामाला महत्त्व दिल्यानंतर आपण कोणाशी बोलत असू, व्यवहार करत असू, प्रवास करत असू, चालत असू, बोलत असू, तर आतल्या आत ज्याला आपण महत्त्व दिले आहे त्याचा निश्चय असतो, ती गोष्ट आपण सातत्याने करत असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशाप्रमाणे त्या हरीच्या नामाचं महत्त्व जाणून तो सातत्याने जो करत असतो तो नर दुर्लभ आहे. इथे नर शब्दाचा अर्थ मनुष्य प्राणी असा घ्यायचा. म्हणजे नर म्हणताना नारी घ्यायचं नाही असं नाही, तर नर म्हणताना मनुष्य, कारण नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, मनुष्य प्राणी घ्यायचा, तो दुर्लभ आहे. या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आयुष्यामध्ये जाणून विचारपूर्वक निर्णय घेऊन अनुसरण करणारे लोक खूप कमी आहेत. पण दुसरे करतात म्हणून, लादली आहेत म्हणून, सांगितलं म्हणून, पण एखादी गोष्ट समजून करणं आणि त्याचं अनुष्ठान करणं अतिशय अवघड असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं जाणून बुजून जो करतो आहे ईश्वराचं स्मरण, तो नर म्हणजे तो मनुष्य प्राणी ह्या जगामध्ये अत्यंत दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. तसं जर पाहिलं तर वाचेसी सुलभ रामकृष्ण, वाचेसी म्हणजे वाचा आपण जी बोलतो त्या वाणीच्याद्वारे रामकृष्ण नामाचं उच्चारण करणं अत्यंत सुलभ आहे, सहज आहे, कोणी पण करू शकतं, ज्याला बोलता येतो त्याला. पण त्याचं ते बोलणं कोणी सांगितलं म्हणून तेवढंच तो बोलेल, करा म्हणून सांगितलं तर तेवढंच तो करेल. पण कोणी सांगितलं नाही, कोणी बोललं नाही, पण मनाने जर ते महत्त्व आहे असं कळालं तर कितीही संकट आले, कितीही अडचणी आल्या, कितीही समस्या आल्या, कितीही आपल्या प्रतिकूल गोष्टी घडल्यात, वेगवेगळे दुःखद प्रसंग आलेत, कोणी नको म्हणून करायला सांगितलं, कोरोनासारखे महारोग निर्माण झाले, तरी देखील सातत्याने त्या ईश्वर चिंतनाची आराधना ज्यांच्याकडनं चालू असते ते खरं बुद्धीने महत्त्व पटवून केलेल्या गोष्टी आहेत. पण नुसतंच वाचणी जर म्हटलं तर कधीकधी त्या सोडून मनुष्य देऊ शकतो. वाचेसी सुलभ रामकृष्ण, वाचेने रामकृष्ण म्हणणं, बोल हे सुलभ आहे, पण त्याचं महत्त्व जाणून अनुसरण करणारे माणसं या ठिकाणी खूप दुर्मिळ आहेत. या अर्थानं हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. आता ज्ञानेश्वर महाराज मनाची एक उत्क्रांत अवस्था, मनाची एक सर्वकोटीची स्थिती याचा उल्लेख करतात. रामकृष्ण नामी
उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. बघा, रामकृष्ण नामी म्हणजे रामकृष्ण नामाने काय उन्मनी साधली. साधली ही स्त्रीलिंगी वाचक आहेत. साधली म्हणजे उन्मनी अवस्था साधली. उन्मनी एक अवस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जात असतो. रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा ती एक अवस्था आहे. सगळे डोळे बंद असतात, अंथरुणावरती पडलेलं असतो, अंगावरती पांघरून घेतलेलं असतं. शांतपैकी पडल्यामुळे आपल्याला स्वतःचा विसर पडलेला असतो, जगाचा विसर पडलेला असतो. ही जी अवस्था आहे या अवस्थेला सुषुप्ती अवस्था म्हणतात, गाढ निद्रेची अवस्था म्हणतात. आणि मग सकाळी जेव्हा जाग येते, आपण डोळे उघडतो आणि सृष्टीकडे पाहतो, कानाने विविध शब्द ऐकतो, प्रवास करतो, चालतो, खातो, पितो, बोलतो, सगळे इंद्रियांच्याद्वारे व्यवहार करतो. ही जी अवस्था याला जागृत अवस्था म्हणतात. आणि तिसरी एक अवस्था आहे, झोपल्यानंतर गाढ झोप लागली नाही पण पूर्ण जागा पण नाही, तेव्हा मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संस्काराच्याद्वारे स्वप्न पडतात, तेव्हा त्या अवस्थेला स्वप्न अवस्था म्हणतात. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन अवस्थेंच्यामधून सारखा जीव हा फिरत असतो. कधी जागृतीमध्ये तर कधी स्वप्नामध्ये तर कधी सुषुप्तीमध्ये. पण ह्या नैसर्गिक अवस्था आहे, या सगळ्याच प्राण्यांना प्राप्त होत असतात. पण याच्या पलीकडची एक अवस्था आहे, त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. जसं हे स्थूल शरीर आहे त्याची जागृत अवस्था आहे, नंतर सूक्ष्म शरीर आहे त्याची स्वप्न अवस्था आहे, कारण शरीर आहे त्याची सुषुप्ती अवस्था आहे, आणि एक तिसरं चौथं महाकारण आहेत त्याची जी अवस्था आहे ती तुर्य अवस्था किंवा उन्मनी अवस्था. त्या अवस्थेमध्ये मन तमोगुणात राहत नाही, रजगुणात राहत नाही, सत्वगुणात राहत नाही, तिन्ही गुणांच्या अतीत होतं. म्हणजे मनाला सर्वोच्च स्थिती प्राप्त होते, ती उन्मनी अवस्था. आणि ही उन्मनी अवस्था योग्यांना सातत्याने प्राणायाम करून, योगासनं करून, नियमाचं पालन करून आपल्या शरीराच्यामध्ये ज्या अनंत नाड्या आहेत त्यापैकी इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 प्रकारच्या नाड्या आहेत. तेव्हा तो प्राणवायू सुषुम्ना नाडीच्याद्वारे वरती जेव्हा येतो तेव्हा आपल्या शरीराच्यामध्ये 6 प्रकारचे चक्र असतात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, असे सहस्रार चक्र, असे षडचक्र असतात. त्या षडचक्राचं भेदन करत एक शेवटची अवस्था योग्यांना प्राप्त होते की त्या अवस्थेचं नाव आहे उन्मनी अवस्था. म्हणजे मन पूर्णपणे भगवत स्वरूप, ईश्वर स्वरूप होतं. अशी योग्यांना जी अवस्था प्राप्त होते प्रयत्नपूर्वक, तीच अवस्था जे देवाचे भक्त असतात त्यांना रामकृष्ण नामाने ही उन्मनी अवस्था प्राप्त होत असते. उन्मनी म्हणजे मन राहतच नाही, मन अगदी ऊर्ध्व होतं, म्हणजे ब्रह्मस्वरूप होतं. अशी रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. इथे अर्थ करताना ज्यासी रामकृष्ण नामी उन्मनी अवस्था ही साधली गेली तयासी, तयासी सकळ सिद्धी लाधली, त्याला सगळ्या प्रकारच्या सिद्धी लाधली प्राप्त होतात. म्हणजे रामकृष्ण नामाने जे प्राप्त होतं त्यासाठी उन्मनी साधली आणि सकळ सिद्धी जी आहे तयासी लाधली.
साधली आणि लाधली यामध्ये फरक आहे पहा. प्रयत्नपूर्वक करायचं असतं ती साधली, आणि ही साधल्यानंतर ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर पुढचे जे सांगितलेले आहेत सिद्धी ते त्याला सहज प्राप्त होतात, त्याच्यावरती लादल्या जातात. जसं एखादा मुलगा चांगल्या मार्क्सने जेव्हा पास होतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती लादल्या जातात. तू एवढे मार्क्स मिळाले ना, पण तुला ही शिष्यवृत्ती, तुला ती शिष्यवृत्ती. तसं ही रामकृष्ण नामाने ही उच्च कोटीची अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याला सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी म्हणजे एक विशेष प्रकारची शक्ती, त्याला एक्स्ट्रॉर्डनरी पॉवर्स असं म्हणूया आपण. मग त्याला डोळ्याने तो चांगलं दिव्य पाहू शकतो, कानाने तो दिव्य ऐकू शकतो, मुंगीच्या मनामध्ये काय चाललंय तो ओळखू शकतो, समुद्राच्या पलीकडे काय आवाज आहे चाललेला आहे तो ऐकू शकतो. म्हणजे एक त्या सगळ्या इंद्रियांच्यामध्ये एक दिव्य शक्ती आणि सामर्थ्य येतं आणि सूक्ष्म ज्ञान त्याला प्राप्त होतं. हीच गोष्ट तयासी लादली सकळ सिद्धी ही शब्दाने सांगितली. तीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतात. असं हरीच्या नामाचं पठण केलं, अनुष्ठान केलं असताना त्या हरिपाठाच्या मध्ये काय काय येतात? हरिपाठी सिद्धी आले, हरिपाठी बुद्धी आले आणि हरिपाठी धर्म आले. सिद्धी म्हणजे सगळं भौतिक ऐश्वर्य प्राप्त होतं, अलौकिक ऐश्वर्य प्राप्त होतं. तो दुसऱ्यांच्या मनात काय चाललं ते ओळखू शकतो, समुद्राच्या पलीकडे काय चाललं आहे ते ऐकू शकतो. अर्थात ही सगळी सिद्धी, तो लहान होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, याला अष्टमहासिद्धी असं म्हणतात. बुद्धी याचा अर्थ आहे त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं, त्याला तत्त्वज्ञान प्राप्त होतं, तो तत्त्ववेत्ता बनतो, तो विचारवंत बनतो या भगवंताच्या हरिपाठाच्या चिंतनाच्याद्वारे. आणि धर्म शब्दाचा अर्थ आहे सगळी समाज व्यवस्था ज्याच्यामुळे संघटित राहते असे आचार विचाराचे सगळे नेम त्याला प्राप्त होत असतात. म्हणजे ऐहिक जीवनही त्याचं कल्याणकारक होतं आणि पारत्रिक जीवनही कल्याणकारक होतं. अर्थात त्याला सगळ्या बाजूने परिपूर्णता प्राप्त होते. आणि म्हणून हरिपाठाच्या ठिकाणी सिद्धी आले, ऐश्वर्य आलं, बुद्धी आले म्हणजे ज्ञान आलं, आणि धर्म म्हणजे आचार विचाराचे सगळे नेम त्याच्या जीवनामध्ये सहज येतात. म्हणजे मॅनर्स अँड एटिकेट्स, रूल्स अँड रेग्युलेशन हे त्याला शिकवावे लागत नाही, त्याच्या वर्तनातून हे सगळे जन्माला येतात. आणि असा जो साधना वाढवत गेलेला आहे, उन्मनी अवस्था प्राप्त झालेली आहे, बुद्धीने त्याचं महत्त्व कळालेलं आहे, त्याच्या ठिकाणी सिद्धी, बुद्धी आणि धर्म हे सगळे त्याला प्राप्त झालेले आहेत, असा जो जीव आहे त्याला नाव काय द्यायचं? त्याला नाव द्यायचं साधू. साधू काय म्हणायचं? त्याने आपल्या जीवनातले सगळेच दोष धुवून टाकले आणि परमात्म्याचं ज्ञान, परमात्म्याचं स्वरूप, परमात्म्याचा साक्षात्कार त्याने साधून घेतला. असा साधू, असा सज्जन, असा संत, असा महानुभाव पुरुष त्यांच्या संगतीमध्ये राहिला असताना, त्यांच्या सहवासामध्ये राहिला असताना काय होतं, कोणता इम्पॅक्ट त्याच्यावरती त्याला प्राप्त होत असतो? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रपंची निवाले. इथे प्रपंची निवाले शब्दाचा अर्थ आहे प्रपंचामध्ये राहिल्यानंतर निवाले शांत झाले. पण शांतता प्राप्त होत नाही ती कशामुळे? वेगवेगळ्या प्रकारचे उपद्रव शरीरामध्ये जेव्हा येतात, शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग उत्पन्न होतात,
मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकार उत्पन्न होतात, त्याला आधी आणि व्याधी म्हणतात. हे दुःखच आहे, हा एक ताप आहे. याला आधिभौतिक, याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. आणि बाहेर बसलो असताना आपल्याला कधी मच्छर चावतात, कधी कोणीतरी एक आवाज येतो, बलवान लोक आपल्याला त्रास देतात. म्हणजे बाहेरचे जे काही आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यापासून जो ताप होतो तो आधिभौतिक ताप आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप ह्यामुळे जो त्रास होतो त्याला म्हणतात की अधिदैविक ताप. ह्या अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक ह्या तापाने संत्रस्त झालेला जो जीव आहे त्याला अशा श्रेष्ठ महापुरुषांच्या सहवासामध्ये गेलं की त्याला शांतता प्राप्त होते. प्रपंची साधुसंगे निवाले. असा प्रपंचामध्ये दुःखी असलेला व्यक्तीसुद्धा अशा श्रेष्ठ महापुरुषांच्या सहवासात गेल्यानंतर त्याला मानसिक शांती प्राप्त होते. तो शांत होतो, तो आनंदित होतो. ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, एने दस दिशा आत्माराम. असा अर्थ करताना शब्दाचा क्रम बदलून घ्यायचा पहा. ज्ञानदेवी रामकृष्ण नाम ठसा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सुद्धा माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या सहवासात राहिलो. मला त्या हरिपाठाचं महत्त्व कळालं. ते मी आता रात्रंदिवस घेतो. माझं मनसुद्धा उन्मनी अवस्थेला प्राप्त झालं आणि मग सिद्धी, बुद्धी, धर्म हे सहजच या गोष्टी प्राप्त झाल्या. पण या सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे, बुद्धीने महत्त्व कळाल्यामुळे त्या रामकृष्ण नामाचा ठसा, प्रभाव, इम्पॅक्ट तो माझ्या बुद्धीवरती उमटला, माझ्या मनावरती उमटला, माझ्या चित्तावरती उमटला आणि माझ्या चित्तात एकदम परिवर्तन झालं, बुद्धीत परिवर्तन झालं, मनात परिवर्तन झालं. आणि आता जे माझ्या मनात होतं त्या हरीचं महत्त्व, ते तत्त्व मला आता पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य, अध आणि ऊर्ध्व या 10ही दिशांच्यामध्ये मला त्या परमात्म्याचीच अनुभूती यायला लागली. आणि आता माझं रमण्याचं ठिकाण तो आत्मतत्वच आहे. तो आत्माच मला सगळीकडे दिसायला लागला आणि त्या आत्मतत्वालाच राम असं म्हणतात. आणि त्या रामामध्येच मी आता रमतो आहे. म्हणून तुम्हीसुद्धा अंतर्मुख होऊन आपल्या स्वस्वरूपाच्या तत्वाच्यामध्ये रमण्याचा अभ्यास करा आणि त्याची सुरुवात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा इथून करा. राहिलेला विचार नंतर.